चिंतन करताना काही मुद्द्याचा विचार करू. पहिली गोष्ट आहे, हा संवाद आहे. वाद वेगळा, वितंडवाद वेगळा आणि संवाद वेगळा आहे की नाही. वितंडवाद कशाला म्हणावं? ज्या माणसाकडून काही चूक नाही त्याच्यावर चुकीचे आरोप करून त्याला त्रास देत राहणं, त्याला काय म्हणतात? वितंडवाद. आणि अलीकडच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी आम्हाला विनाकारण टार्गेट केलेले. काय केलेले? टार्गेट करणे. त्याला कोणत्याच अंगानं सोडायचे, त्याच्यावर दोषारोप ह्याला काय म्हणतात? वितंडवाद म्हणतात. वाद कशाला म्हणतात? वादामध्ये द्वेष नसतो, वादामध्ये भांडण नसतं, वादामध्ये फक्त दुसऱ्याच्या मताचं आपण खंडन करणं आणि आपलं मत साबित करणं, ह्याला काय म्हणतात? वाद. म्हणून जर कोर्टामध्ये केस झाली तर त्याच्यात वादी आणि प्रतिवादी असे दोन शब्द असतात. त्याचं कारण काय आहे की एक वकील दुसऱ्या वकिलाचं मत खोडून काढून आपली पक्षकाराची बाजू कशी शेप राहील याचा काय करत असतात? विचार मांडत असतात. त्या वकील शब्दाचाच अर्थ आहे. वकील कोणाला म्हणायचं? वचे येते म्हणजे बोलणे, आणि केले येते म्हणजे बंद करणे. वाच्यम केले येते ती वकिला. दुसऱ्याचं बोलणं बंद करून आपलं बोलणं ज्याला समर्थपणे मांडता येतं त्याला वकील असे म्हणतात. आणि हे ज्याला जमत नाही ते LLB होऊन सुद्धा भाकरी खायला महाग राहतात. आपलं बोलणं मांडण्यात आपण कशी यशस्वी झालं पाहिजे. ते जुने लोक म्हणायचे, व म्हणजे वटवट, क म्हणजे किरकेन, ल म्हणजे लबाड. हा आडमुठा अर्थ आहे. त्याचा अर्थच की वचे ती म्हणजे बोलणे, केले ते म्हणजे बंद करणे. दुसऱ्याचं बोलणं बंद करून आपलं बोलणं समर्थपणे यशस्वी मांडता येणं, त्याचं नाव काय आहे? वकील आहे. म्हणून वाद म्हणतात. शास्त्रकारामध्ये वाद होत असतो. जग कसं आहे याच्याबद्दल कोणी अणुपासून निर्माण झालं म्हणतं, कोणी परमाणुपासून निर्माण झालं म्हणतं. हे जे 6 शास्त्रकार आहेत ना, हे प्रत्येकाची 3 गोष्टीबद्दल स्वतंत्र मत आहेत. 3 गोष्टी असतात. सदा विचारी तस्मात जीव जगत परात्मनः. जीवाचं स्वरूप काय आहे, जग कसं आहे आणि परमात्मा कसा आहे याच्याबद्दल जी चर्चा असते, आपापलं मत असतं, त्याला वाद म्हणतात. आणि संवाद कशाला म्हणायचं? आपल्या मनातली शंका अलग लक्षात याचं उत्तर मिळवण्यासाठी श्रद्धेय स्थानाला अनादर न करता शंका विचारायची. याचं जर पाहिलं तर अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद आहे. म्हणून गीतेमध्ये हरी ओम तत्सत श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु कृष्ण अर्जुन संवाद आहे. कधी कधी ज्याच्याशी चर्चा करायची त्याचं जर चुकत असेल तर थोड्या वेळ ते मान्य करायचं. बिरबलाला बादशहानं प्रश्न विचारला, वांग्याची भाजी केली होती, ते एक वांग समोर पडलं होतं. तर बादशाह म्हणतो, बिरबल अभी बैंगन कितना अच्छा है? तो बिरबल म्हणला, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखे है. वांग किती चांगली म्हणून तर त्याच्यावर डोक्यावर छत्र धरले म्हणजे देवान. ज्या वेळेला वांग खाल्लं राजाला संडास लागली, ले लोटा चल झाडू, ले लोटा चल झाडू, त्यावेळेला पुन्हा बादशाह म्हणला, बिरबल बैंगन तो बहुत बुरा है, इसलिए भगवान ने उसमें कांटे रखे हैं. इसलिए भगवान ने इसमें क्या रखे? कांटे रखे हैं. म्हणजे संवादामध्ये आपल्या आदरस्थानाला कुठेही धक्का न लागू देता चर्चा असते, त्याला काय म्हणतात? संवाद म्हणतात. या ठिकाणचा जो संवाद आहे तो कोणाचा आहे? देव आणि भक्ताचा संवाद. कधी कधी पती पत्नीचा संवाद, कधी कधी गुरु शिष्याचा संवाद, तर कधी कधी कोणाचा? देवभक्ताचा संवाद. इथे गोपाळगडी आणि भगवान परमात्मा यांच्यात संवाद असतो. त्या संवादामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एकानं बोलायचं आणि दुसऱ्यानं ऐकायचं, हे संवाद. कधी कधी दोघंही बोलतात, त्यावेळेला तो सुद्धा काय असतो? संवाद असतो. इथे गोपाळगडी बोलल्याचं भगवान बोलल्याचं लक्षण आहे. भाव निघू शकतो, पण गोपाळगडी कुठे बोलले या अभंगात कुठे दिसत नाही. त्याच्यामुळं हा एकतर्फी संवाद आहे. भगवान बोलतात,
भगवंतांनी सांगितलं अर्जुन आता हा एक भाव काढला, आता आपण दुसरा भाव याच्यात व्यक्त करू गुरुमाऊली संतांच्या कृपेने. दुसरा भाव असा निघू शकतो, कुठल्याही माणसाला आपण नेतृत्व करावं असं वाटत असतं. काय वाटत असतं? साध्या सवाष्णी जरी बोलवायच्या असल्या तर मीच जाऊन हळदी कुंकू लावावं आणि मीच सवाष्णीला बोलवावं आणि आल्यावर बायकांनी म्हणावं ठोकूबाई आल्या होत्या आणि त्यांनी कुंकू लावून सांगितलं की या जेवायला. मग ठोकूबाईने कुंकू लावल्यावर चर्चा कोणाची होती? हां, ठोकूबाईची. मग बाकीच्या तिघीला बेकार वाटतं, म्हणजे सगळ्यांनी पूर्णाचा स्वयंपाक पाठवून करायचा आणि एकट्या ठोकूबाईचंच नाव झालं. आलं का लक्षात? कार्यक्रम असा बराच असतं बारक्या कुठेही सांगायचं. कारण या ठिकाणी असं नेतृत्व कोणालाही करावं वाटतं. दिंडीचं नेतृत्व करावं वाटतं, सप्त्याचं नेतृत्व करावं वाटतं, गावाचं नेतृत्व करावं वाटतं, देशाचं नेतृत्व करावं वाटतं. कशात बी आपण फ्रंट ठिकाणी असावं, नेतृत्व करावं असं वाटतं. हे वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या वाटण्यासाठी सुद्धा काही गोष्टीचे गट्स, काही गोष्टीचे गुण त्याच्यात लागतात. काय करावं लागतं नेतृत्व निर्माण करण्यासाठी? पहिली गोष्ट, ज्यांच्यावर आपल्याला नेतृत्व करायचं आहे त्यांच्या अडचणीचा शोध घेऊन त्या अडचणी पूर्ण करण्याची बौद्धिक क्षमता लागते आणि ते अडचणी पूर्ण करण्यासाठी पॉलिसी निर्माण करण्यासाठी बौद्धिक क्षमता लागते. आणि दुसरी गोष्ट, त्या अडचणी पार पाडण्यासाठी शारीरिक मानसिक विविध अंगाने त्याची काय लागते? क्षमता लागत असते. तर त्याला नेतृत्व करता येतं. पहिली गोष्ट अशी आहे, ज्याच्यावर नेतृत्व करायचं आहे त्यांची काही स्फूर्तिस्थानं शोधली पाहिजेत, त्यांच्या काही अडचणी शोधल्या पाहिजेत, तर त्याच्यावर काय करता येतं? नेतृत्व करता येतं. एक आमदार पूर्वी जिल्हा परिषद मेंबर होते, तर ते म्हणले मला उभं राहायचं होतं. म्हणले मग काय करायला पाहिजे? म्हणले एक रोडचं काम चालू होतं म्हणले, आणि तिथला जो सुपरवायझर होता ना तो माप कमी जास्त घ्यायचा, काय करायचा, कुणाला बोलू देत नव्हता, काय नव्हता. आणि 5,000 लोक त्या रोडच्या त्या तलावाच्या कामाला होते. काही नाही केलं म्हणले. गेलो आणि त्या सुपरवायझरला 2 कानपडीत वारल्या. कानपडीत वारल्या आणि त्याने लगेच पगारी केला. लोक म्हणले हीच आपल्याला नेता बारा आहे. खणाखण मतं पडली की निवडून आलो. म्हणजे काय असतं, कुठं कुणाचं काय अडचण पडली हे कळाली पाहिजे आणि ती अडचणाची पूर्तता करण्याची आपल्यात क्षमता असली पाहिजे. हे नेतृत्व त्यावेळेला निर्माण होतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताने अचूक ओळखलं आपल्याला कंसासारख्या शत्रूवर चाल करून जायचे, त्यासाठी आपल्याला गोपाळगड्याची टीम आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. मग गोपाळगड्यामध्ये नेमकं काय आहे? भगवंतानी शोधलं. गोपाळगड्याच्या घरी दहीदूध तूप लोणी भरपूर आहे, परंतु पैशाच्या इच्छेमुळे स्वार्थामुळे सगळं दहीदूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला जातं आणि गोपाळगड्याला घरी ताकच प्यायला मिळतं. त्याच्यामुळे ते अशक्त आहेत, ते कृश आहेत. काय करायला पाहिजे? भगवंतानी त्या गोपाळगड्याची मानसिकता ओळखली आणि गोपाळगड्याला सांगितलं, बाबा गोपाळनो एक लक्ष द्या, काय करा, तुम्हाला आज पोटभर खायला देतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बायकाकडे उन्हाळ्याचं काम असतं बघा. पापड्या घालायच्या, कुरवड्या घालायच्या, आंब्याचं लोणचं घालायचं, लिंबाचं लोणचं घालायचं, बटाट्याचे चिप्स तयार करायचे, बघरीच्या कुरवड्या तयार करायच्या, साबुदाण्याच्या कुरवड्या तयार करायच्या. बस एवढंच थांबतो. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं घालायचे, त्याच्यात पापड्या घालायच्या. ते पापड्या घालताना काय करावं लागतं, ती पाट असतो आणि त्याच्यावर चिरगूट असतं आणि अशी पापडी थापायची. आणि पापडी उलटिली की दुसरी पापडी तयार करताना पुन्हा पाण्यात हात बुडवायचं आणि ती चिरगूट ओलं करायचं. चिरगूट जर ओलं केलं तर ती चिरगूट पापडीला सोडतं, नाही ओलं केलं तर चिटकून धरतं. मी कशासाठी सांगतोय, अधूनमधून पाणी पित असल्यामुळे तुम्ही म्हणताना महाराज लक्ष्मी पाणी प्यायले, हे थोडं चिरगूट जर ओलं केलं तर पापड सुटत नाही, ते सुटत नाही. ढाला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल. प्रत्येक शब्द विचार करण्यासारखा होतो. आजी म्हणजे आता,
आत्ता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. काय आहे? वर्तमान कालवाचक आहे. माणसाला आणखी 10 वर्षानं काय मिळणार आहे त्याच्यापेक्षा आत्ता काय मिळणार. आपल्या खेड्यातली म्हण आहे, आज मारा आणि उद्या पायदारा. काय कामाचं? आज करंट काय? नाही तुम्ही 4-5 दिवस थांबा, मी आंब्याचा रस करून तुम्हाला खाऊ घालतो. हे ठीक आहे, पण आत्ता काय? रात्रीची भाकरी आणि शिळं पिठलं असलं तरी चालेल, पण आत्ता कडकडून भूक लागली. ज्याला कडकडून भूक लागली त्यांना काय म्हणायचं, थोडं 8-15 दिवस थांबा, मी तुम्हाला आंबरसाचे जेवण देते. ती म्हणलं 8-15 दिवस मी राहणारच नाही, मरूनच जाईल नाही काय खाल्लं. आत्ता काय? एक ताबडतोब काय? मग माणसं त्याला काय प्रवृत्त होतात. निवडणुकीच्या आदल्या दिवशी जी माणसं बदलतात त्यांना माहिती आहे पुन्हा काय होईल, पण आत्ता काय? आत्ता वर्तमान काळ. तसं या ठिकाणी भगवंताने सांगितलं आश्वासन नाही, आज. आणि आज काय करतो? आजही देतो पोटभरी, पोटभर खायला देतो. किती खायला देतो? म्हणाल तो वरी, पुरे 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 म्हणेपर्यंत तुम्हाला खायला देतो, पोटभर खायला देतो. मग ज्या गोपाळ गड्याला भूक लागलेली होती, ज्या गड्याला दही दूध तूप लोणी मिळत नव्हतं, ते गोपाळ गडी क्षणात प्रवृत्त झाले. नेमकं समाजाला प्रवृत्त करण्यासाठी वर्तमान काळात त्यांची असलेली अडचण पूर्ण करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, नेतृत्व त्याच्यात निर्माण होत असतं. महाराज आत्ता मिळत असलं तर माणसं पुढचा विचार करीत नाही. सरकारनं सुद्धा विचार केला, परिस्थिती अवघड आहे, आत्ता काय केलं पाहिजे. परिस्थिती विचार आहे, आत्ता काय केलं पाहिजे. आत्ता लाडकी बहीण जर मंजूर केली तर आपला डाव होतोय. आणि सगळ्यात महाराज कोणी कुठं बदललं नाही बदललं, एकदा का बायकाच्या मनात आलं रे आलं ते कुणाचेच ऐकत नाही. आमची पुतणी म्हणजे अण्णा महाराजाची बहीण धाराशिवला दिलेली, मी तिच्या बैठकीत बसलो होतो. तिने हळदी कुंकाला बायका बोलल्या होत्या. ती बायका आतल्या चर्चा करीत होत्या, गडी माणसं काही बी म्हणून बरं का, त्यांचं ऐकायचं नाही का, आपल्याला लाडक्या बहिणीला पैसे मंजूर केले, गडी माणसं काही म्हणून. एकदा का त्यांच्या डोक्यात फिट बसलंय, हे कामं सांग का आत्ता नेमकं काय मिळतंय त्याच्यावर माणसाचा विचार बदलत असतात. भगवंतानी या ठिकाणी विचार केला गोपाळगड्याला. आता ही गोपाळगड्याला घरी आई त्याच्या घरातल्या महिला ताक प्यायला देत असतील आणि लोणी विकायला नेत असतील, आणि त्याच गोपाळगड्याला जर देव तूप लोणी खायला देत असेल, दही खायला देत असेल, तर कुणाचं ऐकतील माणसं? पोरं कोणाचं ऐकतील? आता बघा, तुम्ही माझं 1.5 तास 2 तास कीर्तन ऐकणार आहे, मी 12च्या पुढे जाणार नाही बरं का, कारण उन्हाची वेळ आहे. 2 तास 1.5 तास तुम्ही कीर्तन ऐकलं आणि कीर्तन संपल्यानंतर मालकाचं पोरगं आलं पंक्तीवाल्या, ते उभं 10वीचं पोरगं, आणि त्यानं सांगितलं सगळ्याला विनंती आहे, आमच्याकडं आज पंगत असल्यामुळे सर्वांनी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी यावं, असं त्यानं सांगितलं. आणि मी तुम्हाला 2 तास कीर्तन ऐकल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तिकडं शाळेजवळ सिमेंटाच्या 5 ट्रका आलेल्या आहेत, तेवढं उतरायला चला. कुणाचं ऐकताल तुम्ही खरं सांगा, कोणाचं ऐकताल? ते म्हणले महाराज बाद झालं, आता वेळेला तुमचं ऐकलं. आता आम्हाला भूक लागली, आत्ता भूक लागली, आता कोणाचं ऐकलं? एक जण महाराज म्हणले सिमेंट उतरायचे, अरे म्हणतच असे भूक मरायच्या टायमाला कुठं महाराजाचं ऐकत नसतं चालायचं. म्हणजे आज वर्तमान काळात आपल्याला काय मिळतंय हे म्हटलं माणसं उत्स्फूर्त होतात. भगवंतानी सांगितलं आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. परमेश्वर महाराजांचं बी आगमन झालं. मला म्हणले महाराज आले नाहीत का? म्हणलं येते. एक कार्यक्रम होता. मला सांगायचं कारण आहे की याला शास्त्रामध्ये निरंकुश तृप्ती म्हणतात. पुरे म्हणाल तोवरी म्हणजे निरंकुश तृप्ती. एकदा का ती गोष्ट मिळाली की पुन्हा काही मिळवायचं राहत. यम लब्ध्वाचा परम लाभम
मन्यते अधिकम ततः हा यम लब्ध्वा च अपरम लाभम. जी गोष्ट एकदा मिळाली की त्याच्यापेक्षा दुसरं काही मिळवावं वाटत नाही आणि त्याच्यापेक्षा काही अधिक आहे असं मनाला वाटत नाही. असं मिळणं त्याला म्हणायचे निरंकुशात तृप्ती. भगवान म्हणतात तुम्हाला पोटभर खायला देतो. आता एकदा का काहीतरी मिळतंय म्हटलं की माणसं प्रवृत्त होतात. ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्यात एकदा का दिवे गाठायला लागलं, कोणी आंब्याची टेम्पो आणतं, कोणी साबुदाण्याची खिचडी टेम्पो आणतं, कोणी शेंगदाणे भाजून आणतं, कोणी केळी आणतं. लगेच लाईनी. मग त्यावेळेला दिंडीत किती माणसं राहते ही भजनेचीच परीक्षा असते. लगेच मग एक अशी लाईन लागली होती. खायला म्हणलं की माणसं कशी राहतात. लाईन इतकी होती की 1.5 किलोमीटर. ती प्रत्येकाला वाटायची इतकी लाईन, तुम्ही काहीतरी विशेष असेल. आणि जवळ आलं की त्या माणसाने ते कागदी ग्लास असतो का नाही, आणि त्याच्यात अर्धा ग्लास चहा दिला. ते हातात घेतलं की बाईने फेकूनच दिला. म्हणजे 1.5 तास झाले लाईनीला उभं राहिलं, एवढंसं पुळक पाणी मिळालं. मिळतंय म्हटलं की माणसं तिकडं आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जो देणार आहे ना त्याची ऐकायची मानसिकता होती. कशाची मानसिकता होती? मग तुम्ही माझा शब्द जर तुम्हाला खोटा वाटत तुम्ही डेअरिंग करा. तुम्ही 1,000 साडी घेऊन बसा इथं 5-5 हजाराची एक सपोज गृहीत धरा आणि सांगितलं प्रत्येक महिलाला विनंती लाईन करावी. लगेच काहीतरी मिळतंय म्हणलं की माणसाची ऐकायची मानसिकता असते. आता भगवंतांनी ठरवलं आता गोपाळगड्याची ऐकायची मानसिकता झालेली आहे. त्यावेळेला भगवंतांनी आता पॉलिसी, आता कुठले विचार करतोय आपण? पॉलिसी. भगवंताने एक धोरण ठरवलं. भगवान म्हणले तुम्हाला पोटभर खायला देतो, पण जर खायचं असेल तर तुम्हाला नियमात लागे. अवघे माझ्या मागे मागे भगवंतांनी सांगितलं तुम्हाला पोटभर खायला देतो, पण माझ्या माग या. बऱ्याच वेळाला बऱ्याच गोष्टी फुटतात का? पक्ष फुटतो, एखादी संघटना फुटते, एखादी कमिटी फुटते, एखादा मंच फुटतो. काय कारण आहे? प्रत्येकाला वाटतं तू बडा का मै बडा, तेरी आगे मै खडा. आपलं कुटुंब फुटतं. का फुटतं? का फुटतं? मोठा भाऊ हुशार असतो, ते सगळा कारभार बघतो, पण बारक्या भावाच्या बायकोच्या मनात येते ह्यांनाच कुठवर काय कारभार. मग ती नवऱ्याला म्हणते काय मला काय बरं वाटणार तुमचं. मला काय झालं? काय बरं वाटणार? मोठे मालक जिल्ह्याला राहते, तिकडंच बंगला, तिकडंच त्यांची पोरं शिकते, सगळं त्यांचं. तुम्हाला राम काम करावं लागतं. तुम्हाला तालुक्याला नेतेत, फक्त खताचं ट्रॅक्टर भरायलाच नेतेत. मला काय भगवाना बघा लग्नातला फोटो कसा दिसतोय, सफरचंदासारखे गाल आणि चेहरा कसा आहे गुटगुटीत. लग्नाला मला वाटलं निवळ मारुतीच आपल्या नशिबाला भेटलाय कसला आहे, आणि आता तुमच्या तोंडाकडे बघू वाटना निवळ ऊसातल्या रानडुकरावनी दिसायला लागला. असं केलं की ती जागा झालं. ती म्हणला उद्याच वेगळं. मला सांगायचं कारण काय आहे, कुठंतरी एकाच्या मागं जागी न जाण्याची वृत्ती निर्माण झाली की काही बी गोष्टी फुटत असतात. इथे महाराज म्हणतात पहिली गोष्ट तुम्हाला यायचं असलं अगोदर बरं का, कुठली गोष्ट गरज असली तर त्या करण्यात आनंद वाटतो.
ज्यानं पोटभर जेवलाय त्याला म्हणलं जेवाय चला, आणि ते गेल्यानंतर ते आपला इकडून तिकडून चाकत माकत जेवतं आणि गप्पा छानतं. आणि ज्याला भूक लागली ते असं जेवतं, मला हे 1.5-2 भाकरी असं कुस करतं आणि त्याच्यात जुन्या काळातलं तुरीचं वरण त्याच्यात असावं, आणि पुन्हा त्याला तोंडी लावायला आंब्याच्या फोडी असाव्यात, आणि थोडंसं त्याला टमाटे बी तोंडीला असावेत, आणि एवढं असल्यानंतर थोडी अगदी हिरवी 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 मेथीची भाजी असावी, आणि थोडी जावळाची पात केलेली असावी. बस ना आता. मग ते खाताना किती आवडीनं खातं भूक लागलेला माणूस. आणि ज्याला भूक लागली नाही बघा तुम्ही, ज्याला कीर्तनाची आवड असते ना, मी काही काही भजनी बघितले, दिवसभर नांगर हाणायचा, पण कुठं काही एकदा का भजनाचा आवाज ऐकू आला की रात्रभर भजन करणार, सकाळी उठून नांगरालाच जाणार. ही आवड आहे. आवड नसलेली माणसं बघा, पाहुण्याच्या गावी गेला, जावयाच्या गावाला, नेमकं जावयाकडे सप्त्याचं नेतृत्व होतं, जावई 24 तास सप्त्यात राबायचे. पण ह्याला काही ह्या भजनाचा नादच नव्हता, कीर्तनाचा नाद नव्हता. आणि घरी 2च खोल्या, लेकरं बाळ ही. मग म्हणले चला देवळात झोपाय. गेले देवळात झोपायला, पण देवळात गर्दी असल्यामुळे झोपा येईना. आवड नसल्यामुळे ते असंच खांबाला टिकून बसलं लांब. म्हणले मध्ये बसे, बरं बरं बरं. आणि खांबाला टेकलं, जी त्याला झोप लागली म्हणता ते घोरायला लागलं. घोरता घोरता जे कुत्रं आलं, आणि कुत्रं कार्यक्रम करून गेलं तरी ह्याला माहीत नाही. कुत्रं कार्यक्रम करून गेलं, कीर्तन संपलं तरी तसाच एकदम म्हणला उठा पाहुणं. पुन्हा म्हणले कसं काय झालं कीर्तन? झालं कीर्तन माचटच लागलं म्हणलं. कीर्तन जरा एवढं काय गोडच वाटलं. कसं गोड वाटलं? ती काय गोडाचा माल आहे का काय? स्वीट होम मधून आलेला माल आहे का? हा, याचा अर्थ मनात जर इच्छा नसली ना, मग त्याला कुठंही नेऊन काही उपयोग होत नाही. महाराज याल तरी यारी लागे, जर तुम्हाला गरज असेल तर. आता हा साधा दृष्टांत असला तरी ह्याच्यात शास्त्र आहे महाराज. मी नेहमी सांगतो, शास्त्र काही नाही. आपण ते दैनंदिन जीवन जगतो, तीच गोष्ट सूत्रबद्ध पद्धतीने मांडलेली असते. त्याचंच नाव काय आहे? शास्त्र आहे. सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या नेत्याने भाषण केलं तर स्टेनो जे असतो काय करतो, ते थोडक्यात लिहितो, आणि पेपरमध्ये त्याच्यातलं सार दिसतं, तेवढंच टायटल लिहितो. हे अमुक अमुक बोलले, त्या ठिकाणी अमुक अमुक उपस्थित होते, आणि एकट्याचंच भाषण देतो. बाकीच्यानी कसा करडून जरी बोललं तरी म्हणतो समयोचित भाषणे झाली, संपलं. त्याला जागा बी थोडी असते, तो जसं तेवढं व्यवस्थिशीर लिहितो. त्या पद्धतीने शास्त्र म्हणजे काही वेगळं नाही. भगवान म्हणतात यायचं असेल तरच. याला शास्त्रामध्ये बघा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. वेदांत शास्त्र असेल तर त्याचं सूत्र हीच आहे, अथा तो जिज्ञासा. साधन चतुष्ट संपन्न झाल्यानंतर अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो धर्मानुशासनम, अथा तो योगानुशासनम. हे प्रत्येक वेदाचं सूत्र आहे. पहिलं सूत्र म्हणजे पात्रता असेल, तळमळ असेल, इच्छा असेल. भगवान म्हणतात इच्छा असेल याल तरी यारी लागे. पण कसे या? लागे या म्हणजे चिटकून या. कोणती गोष्ट करताना चिटकून. आता लोहे महाराज वाजवायला कशी बोटं फिरतात आणि काय करतात. आणि ते म्हणजे आम्ही एक जण म्हणला, आम्ही दोघं बी बरोबरच होतो गुरुजीकडे शिकवायला. तर गुरुजीकडे हे 4-4 तास प्रॅक्टिस करीत होते, आणि हे पकवाज उशायला गेलं झोपायचं. सरपट्टी त्याला येण्यासाठी त्याला 3 वर्षे लागली. म्हणजे काय तयारी असेल. 2 सरपटी दिल्या, जी गावाकडे हुरडा खायला गेला ते आमरस खाऊनच आला. जमल का महाराज? हा, त्याला तितकं घासावंच लागतंय. कोणती गोष्ट तेवढ्या तत्परतेने करा. महाराज मी गादीवर बसल्यापासून रानात फक्त येळामुशाला जातो बा. ती आपल्याकडच्या भागाची प्रथा म्हणून. एकदा का महाराज रानात गेला की त्याला वाटतं पाईपलाईन करावी, इकडे बोर घ्यावं, तिकडे बोर घ्यावं, तिकडं, आणि इकडे एकदा गुंतलं इकडचं लक्ष कमी होतं. मला अण्णा महाराजांनी सांगितलं, एका महाराजांनी सांगितले काय म्हणले, फाल्गुन महिन्यापासून चैत्र महिन्यापासून सगळे पैसे मी बोरमध्ये घालेले, पण बोरच कोरडं निघालं, कर्मानच गेलं. आणि तुला तेवढेच पैसे जर अन्नदानात घातले असते तर 4 लोकांनी तुला आशीर्वाद तरी दिला असता. कुठलीही गोष्ट बघा, एकाची अंगी ठेवावी लागून नये भिन्न भिन्न चाच पडो,
एखादी गोष्ट करायची झाली की त्याच्यावर पूर्णपणे वेळ दिला पाहिजे. महाराज म्हणतात यायचं तर कोण या, त्याच्यातच प्रयत्न करा, यार तरी यारी लागे. आणि कोण कोण या, अवघे या. परमार्थाम एक, जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे की त्या संप्रदायामध्ये पात्रतेचा विचार नाही, विचार फक्त श्रद्धेचा विचार. वा वा वा. आता किती जरी आपण समाज बांधला तरी काही काही कॉलेज असे आहेत त्यांच्यात ॲडमिशन ठराविक लोकांनाच दिलं जातं, कुणालाही दिलं जातं. कधी कधी कुळाचा विचार, कधी जातीचा विचार, कधी धर्माचा विचार, आणि कधी कधी फार काही नसलं तरी मेरिट तर द्यावंच लागतं ना. लातूरचे कॉलेज इतके मेरिट, चोरी करायला जायचे ना, रात्री जायचे, जाताना कसं चाला, हळूहळू चाला म्हणजे आवाज होणार नाही. आता आपण व्याकरणदृष्ट्या पाहिलं तर हळूहळू हे अव्यय आहे. अव्यय शब्दाचा अर्थ काय, त्याला कुठलाच विकार होत नाही. विकार शब्दाचा अर्थ काय, बदल, ज्याला कुठल्याच पद्धतीने विभक्तीचे प्रत्यय लागत नाही किंवा वर्तमान कालवाचक, भूतकालवाचक आणि भविष्यकालवाचक असं कुठलंच त्याला क्रियापदाला रूप लागत नाही. त्याला काय म्हणायचं, अव्यय. आणि परंतु आता आणीचा आण्या मन्या असं काही रूप आहे का. आणि म्हणजे आणीच दोन वाक्याला जोडणार असतं, त्याला उभयान्वयी अव्यय. अन्वय म्हणजे संबंध, उभय म्हणजे दोन, त्याला कसं लागले, उभयान्वयी अव्यय. भगवान म्हणतात हळूहळू चाला. तर हळूहळू याचा अर्थ बरं का गीतेमध्ये संस्कृतमध्ये आल्या, शणे शणे रूपारणे, हळूहळू. बघा कोणती गोष्ट टप्प्याटप्प्याने केली म्हणजे जमते. लईच माणसानं त्याची घाई केली ना जमत नाही. ते राम रावणाच्या लढाईमध्ये अंगदाची शिष्टाई फिसकटल्यावर सगळे मग सुवेच्या वेळेवर आले. आता युद्धाची तयारी झाली. तेवढ्या त्या रावणाला बघितलं की सुग्रीवाला काय दम निघाला नाही. माझ्या सीतामाईला चोरून नेतो असं मनात स्फूर्ती आली आणि सुग्रीवाने उड्डाण केलं. ते एकदम रावणाच्याच दरबारात गेले. जे एकटा बघून जोडपिला ना ते कसं तरी आलं. रामाने कोणी सांगितलं म्हणले माझ्याकडून गडबड झाली. गडबड जे जमत नाही मला. काय केलं पाहिजे, तुका म्हणे काळ घडी घडीने साथ. काय झालं होतं, एक जण माळी होता. त्या माळ्याच्या साडूच्या पोरीचं लग्न होतं, जायचं होतं. त्याला वाटलं पण रोज वांग्याला पाणी घालतोय, कोण घालणार. तर त्यावेळेला गोष्टीची माकडं बोलत असतात. त्या माकडानं सांगितलं मला काय करू नका, मी रोज पाणी घालतो. ते केलं. 2-3 दिवस राहिले तिकडं. त्या माकडानं काय करायचं, वांग्याच्या रोपाला पाणी घालायचं आणि पाणी घातलं असं उपटून बघायचं, मुळाला पाणी गेलंय का, गेलं. पुन्हा पाणी घालायचं, उपटून गेलंय का. 3 दिवसात ती माळी आपा आले तर त्यांनी त्या वांग्याच्या रोपाला मान टाकायला दिसले. ते म्हणले कसं काय, हे तुमच्यासारखं माझं काम लडबड नाही म्हणले. रोज खात्री करायची बुडाला पाणी जात आहे का. इतकीच घाई केल्यावर वांग्याला वांगी येते का वांग्याचे रोप मान टाकेल. कुठलीही गोष्ट काही काळ थांबली पाहिजे तर जमतं. तुम्ही बघा लोणचं सुद्धा लगे खाल्लं तर तेवढी चव येत नाही. पण लोणचं जर मुरलं ना आणि मग ते ज्वारीची भाकरी असावी मस्तपैकी, त्याचा पापडा काढावा आणि ते लोणचं खारकुट असेल असं घ्यावं, त्या भाकरीला असं सकाळची वेळ असं चौकोन पुसावं, त्याच्यात करडीचं तेल असावं, ते आजीनं बोटानं पुसलेलं असावं आणि पुन्हा भाजलेले शेंगदाणे त्याच्या जोडीला असावे, पुन्हा उन्हाळ्यात कच्च्या पापड्या त्याच्या जोडीला असाव्या, कच्ची कुरवडी. आता बस का लक्षात. म्हणजे लोणचं सुद्धा मुरलं तरच त्याला चव येते. तसं आपलीही साधना तितका काळ केली की त्याला म्हणजे ओज येत असते. कमालिया ओज घडे रुची आणि वाडे श्लाघ्यता. कमाविल्या पाका ओज घडे. जी कणिक अशी चांगली तिंबली जाते ना, खूप काळ तिंबली जाते, त्याची चव बघा. आणि तिंबलेली कणिक असेल ती पहिल्या सातूच्या चपाती असायची वर रोट लगेच हागवून लागायची त्यानं. त्याच्यात चव नसायची त्याच्यात. कमाविल्या पाका ओज घडे रुची आणि वाडे श्लाघ्यता. तसं कुणी आपल्या जीवनातली साधना करत बसा. माणूस कुठं कमी पडतो बरं का, चरित्रापेक्षा त्या अभंगातला भाव लक्षात घ्या. कुठं कमी करतो, आपलं काम करायच्यापासून दुसऱ्याची निंदा करायला माणसाला जास्त वेळ करतो. कधी बी ठरवा तुमची प्रगती व्हायची असली कुणाच्या भानगडीतच पडायचं नाही, आपलं काम करायचं.
बरेच पोरं नापास का होतात अभ्यासापेक्षा दुसरी काही वेळ घालते ते. आणि ती पिंट्या म्हणला आणि ते असं केलं. ते मी टपरीवर बघितलं, त्याच्या भावाला फोन केला आणि त्याच्या भावाने त्याला बोलला असा मारला कुत्र्याने लातूर. तुला तरी कुत्र्याने मारून नाही तर मांजरावणी मारू दे, तुझं पुस्तक. आणि मी तर आपल्याला विनंती प्रत्येक कीर्तनात सांगतोय, बघा आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला माझी विनंती, शेतमजुराला विनंती, आता पहिल्या एवढ्या जमिनी आपल्याकडे राहिल्या. आपल्या बापदादाला महाराज 5 नंबर जमीन, 8 बैली, 2 नांगर, मोठा असे वसवंडीची बैल, 20,000 कडब्याच्या गंजी. आता काय राहिले? 3 एकर 5 एकर, 2 एकर 3 एकर 5 एकर. आणि असली 10 तरी ते खाती फोड करते का? अल्पभूधारकाला बऱ्याच गोष्टी मिळतात. आता काही राहिले का? आणि शेतीचा मालाला भाव नाही. मला एक जण म्हणला, मोठा राजकारणी होता, महाराज शेतकऱ्याला सरकार का देत नाही? म्हणलं त्यांचं कसं असतं, राज्य कुणावर करायचं आणि कुणी करायचं. संख्येने जास्त भारतात समाज कोणचा आहे? शेतकरी आणि शेतमजूर संख्येने जास्त आहे. मग ह्यांच्यावर राज्य करायचं असलं तर ह्यांना दुबळं ठेवलं पाहिजे. ह्यांना कसं ठेवलं पाहिजे? आता कशाची भीती हे नाहीत का? ब्युटी पार्लरच्या पुरे असतात बघा, 2,500 3,000 4,000 5,000 एक आणि एक नवरी 15-15 हजारला. एका प्राध्यापकाला फोन केला आपल्या नेहमी परिचयाचं घर, म्हणलं मी तिकडं चाललो आहे, मला सकाळी जरा जेवणासाठी डबा, मी येतो जेवायला. त्याच्या बायकोनं स्वयंपाक केला आणि डबा करून ठेवला. ते म्हणलं हे डबा करून ठेवला का? ती गेली म्हणला. मग कुठे गेली? तिने एक नवरी घेतली. नवरी घेतली म्हणजे विकत घेतली का? दत्तक घेतली? नाही म्हणले, ती नवरी घेतली आणि तिला 15,000 रुपये. ती म्हणला महाराज मी प्राध्यापक असून सुद्धा माझ्यापेक्षा जास्त पगार तिला पडते. मग त्याच्या किमती एवढ्याने वाढल्या त्या वस्तूच्या. आणि ज्याच्यामुळे पोट भरते त्या अन्नधान्याच्या किमती का वाढत नाही? कोणताही सरकार दे, त्यांनी ठरवलेलं आहे तुम्हाला दुबळं ठेवलं तरच त्यांना राज्य करता येतं. कसं वाटतंय तुम्हाला? काय ठरवलं? ह्यांना सरकारला करा काय अवघड आहे? नुसती आपल्याला वीज माफ केली, नुसता आपला शेतसारा माफ केला, अलग लक्षात. आणि आपल्या शेतकऱ्याच्या लेकरा बाळाला मेडिकलला लागून या तर कुठं बी लागू द्या, आपल्याला शिक्षण फुकट दिलं शेतकऱ्याच्या लेकराला तर आपल्याला काही लागत नाही. आणि आपल्या मालाला योग्य भाव दिला. पण त्यांनी ठरवलं ह्यांच्यावर राज्य करायचे म्हणजे ही अशीच दुबळी ठेवली पाहिजेत पोटापुरतं. जेलमध्ये गेलेल्या लोकाला कन्या खायची आणि कांजी प्यायची, बस अशीच ठेवते ती. तसं तुमचं आमचं काम आहे महाराज. जाऊ द्या, आपला विजय यांचा कोणता होता तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणून आपण कशात वेळ घालू नका. माझं पोरांना विनंती, माझे 2 मिनटं वाढले तर वाढू द्या. फक्त लेकरं शिकवा, फक्त लेकरं शिकवा. काल मी एका लग्नाला गेलो होतो, परवा दिवशी गेलो होतो महाराज. मुलगा वैमानिकाला शिकवायला काय पगार असेल विचार करा. काल एका लग्नाला गेलो, खेड्यातली मुलगी आणि खेड्यातलं पोरं दोघं बी लंडनला आहेत. किती ऊस काढावं लागेल, किती सोयाबीन पेरावं लागेल आणि किती दिवस घरात ठेवावं लागेल म्हणजे भावीला आपल्याला 3 वर्ष तर ह्याच्यातच गेली. पण आता आपल्याकडे एक पर्याय आहे, लेकरं शिकवा. मला वाटतं आजच्या कीर्तनातून मनात घेऊन या एकुरक्याच्या 10 कुटुंबांनी जरी ठरविलं आपण लेकरं शिकवण्यावरच भर द्यायचं आहे आणि इथले 10 पोरं जरी क्लास 1 अधिकारी झाले तरी बोधले महाराजाचं कीर्तन पिटलं. मला हे काळाची गरज आहे. मला नेहमी ओळख जाणून केलं पाहिजे. म्हणून कुणाच्या चर्चेतून कोण केवढा आणि कोण कसला आहे ह्याच्यात वेळच घालू नका. हळूहळू चाला, आपल्या आपल्या प्रपंचाची प्रगती करत चाला. प्रपंचाची प्रगती नीट राहायची असली तर गळ्यात तुळशीची माळ घाला तर जमल, नाही तर खुरं. आणि एकदा का घट पातळ प्यायची सवय लागली मग मात्र कशाचंच काही नाही. अहो मी कित्येक ऑफिसर बघितले पगारी लाखाच्या पुढे पण 10 रुपये शेकडीने पैसे काढतात का? बाई म्हणल्या पैसे घरी आणतच नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मी रात्री ज्या लग्नाला गेलतो महाराज, त्या मुली कॉम्प्युटर इंजिनियर आहेत पण रोज नामस्मरण, रोज ज्ञानेश्वरी वाचते. मी काल सांगितलं भविष्यकाळात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एका हातामध्ये कॉम्प्युटर घ्या आणि एका हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा घ्या. तुमच्या जीवनातली कधीच घसरण होणार नाही. आणि या दोन्हीपैकी तुम्ही एक जरी सोडलं, तुम्ही तुमच्या नुसता गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास कराल, तुम्ही पवित्र व्हाल पण दुबळे राहाल.
आणि तुम्ही नुसतं अभ्यासच करून डिग्र्या मिळून पैसे मिळावे लागला, तुम्ही समृद्ध व्हाल पण दुर्व्यसनी राहाल. याच्यासाठी दोन्हीचा मेळ घाला, तुमच्या प्रपंचात सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणतात, म्हणून संदेश हा हळूहळू चाला, कोणी कोणाशी न कोणाचाच विचार, आपलं कसं पुढे जाता येईल याचा विचार करा. लोकांची निंदा करण्यात, लोकांचा द्वेष करण्यात, लोकाला आडवं जाण्यात आपली शक्ती खर्च करू नका. हळूहळू चाला, कोणी कोणाशी. गोपाळगाडीने ऐकलं. कशामुळे गोपाळगाडीने ऐकलं मी सांगू का? गोपाळगाडीसाठी ऐकलं की 9च मिनटं राहिले. मग गोपाळगाडी म्हणले आता ऐकावं लागेल. गोपाळगाडीने ऐकलं, हळूहळू चाला, कोणी कोणाशी नाही. मग एवढं करून सगळे गोपाळगाडी भगवंताने मधी नेले, डोळे झाकून. हां, सगळ्या योग सामर्थ्याने मधी नेले. पण मधी नेल्यावर बी भांबावलेली होते माणसं. का काय होते? समोर जर चांगलं आलं तर चांगलं सोडून माणूस वाईटाच्याच नादी लागतो. महाराज म्हणतात त्याच्यात सुद्धा माणसाला कळलं पाहिजे सार काय ना सार काय. महाराज म्हणतात दही दूध तूप लोणी समोर येईल आणि तिथंच ताकाचा बी डेरा असेल, तिथंच दुधानं बी असणार आहे, तिथंच दही पण असणार आहे, तिथंच आणखी लोणी असणार आहे, तूप असणार आहे. तुम्ही त्या ताकाच्या आणि असा गोष्टीच्या नादी लागू नका. तुका म्हणे सांग, तुमच्या देवळात भजन असतं आणि पलीकडल्या जागा ठिकाणी पत्त्याचे डाव चालू असतात. मग कोणकडे जायचे? तुका म्हणे सांडा येणे नका भरू पोटे. आलं का लक्षात? हां, तिथं मुलाला अभ्यासासाठी अभ्यासिका निर्माण केलेली असते. आता MPC UPCची पोरं आहेत महाराज, त्यांच्यासाठी स्वतंत्र निर्माण केले. त्यांना वातावरण अनुकूल असलं पाहिजे, त्यांना लायब्ररी असली पाहिजे. मग लायब्ररी पण तिथं आहे आणि तुमच्या हातात मोबाईल पण आहे. मग लायब्ररी जाऊन पुस्तकं वाचायची का मोबाईल उचकीत बघायचं आहे? हां, कोणतं करायचं? आणि आता तर इतका नाद लागला आहे महाराज, म्हातारी माणसं सुद्धा पडले नाही. आणि मोबाईलवाले एवढे चॅप्टर आहेत, लहान लेकराला कार्टून, हां, प्रत्येकाला ज्याला पाहिजे ते तशा प्रकारचं आहे. पण मोबाईल हे म्हणजे आपली बुद्धी खराब करण्याचं यंत्र आहे. कामापुरता मोबाईलचा वापर करा, नाही तर त्याच्यात जास्त गुंतलात. मला एक औषध सापडलं बघा मोबाईलसाठी. बघा तुम्ही, म्हणजे बाटलीत घेता का लिहून देऊ? हां, जे औषध मी रोज घेतोय सांगू का औषध? बघा, हां, लक्षात कुणाच्या बी राहते पण करावं वाटलं पाहिजे. लक्षात सोपं औषध आहे. तोंडावरचं पांघरून काढलं की काकडा म्हणायला सुरुवात करायची. 1 तास काकडा तुम्ही म्हणलात की पुन्हा मोबाईलला हात लावायची तलप होत नाही. तो आनंद वेगळा आहे. बघा, ज्याला औषध घ्यायचे ते घ्या, हे फुकटचं औषध आहे बरं का. पण फुकटचं औषध बाटलीत घेण्यापेक्षा सांडतं जास्त. म्हणून आपल्याला महाराज म्हणतात तो का म्हणे सांडा घाटे येणे नका आजी देतो पोटभरी पुरे मला तो वरी रुबार रखुमाई महाराजांनी सांगितलं आसार गोष्टी टाकून द्या आणि सार असणाऱ्या लोणी तुपाने आपल्या पोटाची तृप्ती करा. आपल्या जीवनामध्ये त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार वस्तून आपलं जीवन पुष्ट करून घ्यावं. गोकुळामध्ये भगवान परमात्मा नंदाच्या घरी आले.
नंदाच्या घरी आल्यानंतर सगळ्या गवळणीला लक्षात आलं की नंदाच्या घरी बाळ जन्मलेले. सगळ्या गवळणी येत्या झाल्या. पुढे होता होता गवळणी भगवंताला कडेवर घ्यायचं, आपल्या घरी न्यायचं आणि त्यांनी दही दूध तूप लोणी कुठे ते सांगितलं. भगवंतांनी त्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि गोपाळकडे जमवले. सगळ्या गोपाळगाला घेऊन भगवान परमात्मा अनेक गोपाळांच्या घरी जायचे. दही दूध तूप लोण्याची चोरी करायची, त्यांना पोटभर खायला द्यायचे. आणि मग पोटभर खायला दिल्यामुळं गोपाळगडाची टीम इतकी सक्षम झाली म्हणता, खूपच. आता गोकुळात एक पण घर राहिलं नाही. पण आणखी चोरी करण्याचा नियम काय असतो? चोरी करायची पण आपल्यावर येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? गवळणीच्या तोंडाला दही पुसायचं आणि निघून यायचे. सासूबाईने उठायच्या, गवळणीच्या गालगोसात घ्यायचा. हे पहिलं आहे बरं का. आता कोणत्याही सासूने सुनाचा गालगोसा घ्यायच्या नादी लागू नका. अगोदर तर सून मिळायला अवघड आहे, मिळालं तर जपून खा. लक्ष. आता सुनाला काही म्हणायचंच नाही. सासून म्हणायचं तस करू नको बाई, तस करू नको बाई. आणि ती काही चूक नाही म्हणत. मागच्या सासूबाईने लय अतिरेक केला, सुनाला लई त्रास दिला, त्याच्यामुळे हे दिवस पलटलेत बघा. पहिलं सासू म्हणलं की सुनाला भीती वाटायची. आता सून आली की सासूला भीती वाटती. हे वाटोळ पुरून शिरते का मागून शिरते, पत्री उचकीती का काय करते असं मला सांगायचं. कारण त्या काळामध्ये तोंडाला दही लावलं. सासूबाईने उठलं की सुनाला म्हणायचं तूच दही खाल्लं, तूच लोणी खाल्लं. एवढ्यावर भागलं नाही. भगवंतानी दाढी वेणीची गाठ बांधायची काय, गाईच्या ठिकाणी वासरं गाढवं बांधायची काय, सकाळी उठायचं दही दूध प्यायचं, गाईला वासरं सोडायचे. वासरे सोडील नामा सांगायची. आणि आता 9 मिनिटामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर सगळ्या चोऱ्या सांगून जमतील का? पण तात्पर्य अर्थ त्या गोपीच्या घरी एवढं चोऱ्या व्हायला लागल्या की मग गोपी वैतागल्या. आणि वैतागलेल्या गोपीने म्हणले आता हे कुणी चोरी केली असेल, कुणी चोरी केली असेल. त्यांच्या लक्षात येईल हे काही सापडणार. एके दिवशी गोपीने भगवान परमात्मा चोरी करायला लागले. रंगे हात पाहिलं, रंगे हात पकडलं, लगेच त्याला धरलं. पण त्याला झटका दिला आणि निघून गेला. हे गवळण आली आणि गवळण सांगायला तुमच्या पोराने केलं तुमचे. असं नसतंय दुसऱ्याचे पोरांना नाव घ्यायचे. आणि माझ्या पोराला घरी काय कमी आहे काय? 9 लाख गाई गडी तुम्हाला सवयच आहे. माझं लेकरू असं नाही. श्रीरंग माझा वेळा घे, याला नाही दुसरा जोडा घे, तुम्ही याची संगत सोडा घे. हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, कैसा येईल हाता घे. यानं लोणी चोरलं, याने गुटी चोरली, यानं भावना चोरला, आमकं त्या यशोदेने सगळी उत्तर असं नाही. परंतु मग हे बघा सगळ्यात पावक कोण असतात? आता तुम्हाला असलं बोलू वाटाणं, पण तुम्हाला सांगू का, घरात माय माऊल्या आहे म्हणूनच प्रपंच आहे. प्रत्येक गोष्ट सांभाळावी त्यांनीच. आपलं इतकं आहे महाराज की जर देवळात झोपला आणि तंबाखूची पिशवी तिथेच विसरून आला तर घरीच म्हणतोय पिशवी काय झाली, पिशवी काय झाली. त्यांचं महाराज इतकं बारीक लक्ष आहे ना, बरोबर कोणत्या टायमाला काय काढा आणि कोणत्या टायमाला काय काढा बरोबर काढणार. कधीच कमी पडत नाहीत. कारळ्या चटणी, शेंगदाणे चटणी. लग्नामध्ये सुद्धा महाराज जिथल्या तिथं मूळवाटीवाल्याला मूळवाटी, आमक्याला तमकं इतकं त्यांचं डोकं सुपर असते महाराज. जर लग्न होऊन जर पाहुण्या वराडणी चालल्या आणि जिला लुगडं निश्चित नाही ती म्हणते येऊ काका, तिच्या लक्षात येते हिनं काहीच केलं नाही. जिनं काही केलं नाही तिला 5 पुऱ्यान बुंदी वळून वाटायला होती. आणि जिनं काही भरायार आणला आहे तिला लुगडं निश्चित ती लई पक्क आहे. आपल्याकडे ती खातच नाही. आपल्याकडे एवढं टेम्पो भरला का, भांडी भरली का, ट्रॅक्टर गेलं का, आमकं गेलं का, आपल्या पद्धतीनं काम. पण चिवटपणा चिकाटी कोणाची असते? आरवय म्हणा येडो कुणाची असते? खरे का खोटे आहे की नाही? असं मोकळ्या मनानं कबूल करीस. प्रपंच सांभाळावा त्यांनीच. तसं थोडी जरी नुकसान झाली तरी त्याची दखल घेणार
गोपींच्या लक्षात आलं एवढी घरचे नुकसान व्हायला लागलेले आणि हे कृष्णाचंच पोरं म्हणजे नंदाचंच पोरग आहे. नंदाचं कार्ट लई बाई चोरटं धावतच गेली. यशोदाबाई तुमच्या पोरानं लोणी चोरले आमची. ते म्हणले काय म्हणतीस म्हणे. बघ म्हणले. तिने हाताला बघ एके हाती लोण्याचा कवळू मुख माखिले हळूमाळू चुंबन घेता येतो परिमळू नवनीताचा गेमाई. बघ एका हातात लोण्याचा गोळा आहे का नाही. बघ त्याच्या तोंडाला त्या लेकराची पप्पी घेऊन पहा तुला लोण्याचा वास येतो का नाही. बऱ्याच लोकांना वाटतं लेकराची पप्पी घ्यावी कारण त्याचं ते कातडं लई कवळं असतं. म्हणजे बाळ्या बाळ्याच्या लक्षात प द्यायला काय हरकत नाही पण आजी नेहमीच दातवून लावित असल्यामुळं तिच्या तोंडाचा वास म्हणून ती म्हणते नाही आज बाबा म्हणतो बाळ्या प त्याला माहिती ह्याच्यात तंबाखू व्हायला तोंडाचा अगोदरच वास होते कशाचं अशा पद्धतीनं हे भानगड असायची. मग काय केलं पाहिजे बघ म्हणले आहे का नाही. यशोदेच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यावर यशोदा म्हणली जाऊ दे त्याच्या कशाने नादी लागता. श्रीरंग माझा वेडा ग ह्याला नाही दुसरा जोडा ग सोडा येडे त्याच्या कशाला नादी लागतात. कधी येडेपणाचं सोंग घेतलं ना महाराज माणूस सुटतो. एक जणाच्या हातून एक जणाचं लिकरूच मेलं गाडी खाली चिंगरून केली पोलीस केस केल्यानंतर आता ते खरं आहे ना एकदा का फ्लॅश झालं ना मग कुणी मारलं त्याला पुरावा द्यायची गरजच नाही. आता बस मी इथंच थांबतो. आता लक्षात इतका स्पष्ट पुरावा असल्यावर काय करायचे. मग त्या वकिलानं सांगितलं जर कोर्टात तुला जजने विचारलं तर म्हणायचं ब्या. काय म्हणायचं ब्या. वकिलानं जरी विरोधी विचारलं काय तर म्हणायचं ब्या म्हणायचं. वकिलानं कोर्टाने विचारलं अरे हे मारलेलं खरं का. ते म्हणला ब्या. मी काय सांग म्हणला ब्या. त्याचे वकील म्हणला अरे हे सत्य एवढे पुरावे आहेत खरे का ब्या. म्हणले येडे द्या सोडून दिलं सोडून त्याला महाराज येडेपणाच्या नावाखाली. आणि घरी आल्यावर वकील एवढा उत्स्फूर्त झाला. वकिलांनी सांगितलं बघ एवढी आयडिया समजून वाचला का नाही तू सक्सेस झाला का नाही. मग वकिलांनी म्हणलं बरं माझ्या फीसचं कसं आहे. ते म्हणला ब्या. वकील म्हणला हे बिया आपल्याच आवडून कधी येडेपणा खाली संपून जातं म्हणे. यशोदा म्हणते श्रीरंग माझा वेडा ग याला नाही दुसरा जोडा ग याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी असं म्हटले. पण शेवटी खूप तक्रारी यायला लागल्यामुळे यशोदेच्या लक्षात आलं ही तक्रारी खूप यायला लागल्या. 12 वाजून 2 मिनिटं झाले आता तक्रारीला सुरुवात होईल. म्हणून यशोदेने ताबडतोब विचार केला आणि कृष्णाला गाय घेऊन राहणार. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गेल्यानंतर तरुण पोरं असल्यामुळे तरुण पोरांना खेळणं महत्त्वाचं. त्याने होतो तो हमामा आट्यापाट्या असे खेळ खेळत आणि खेळता गोपाळगाडी दमलेली आणि दमलेल्या गोपाळगाडीने हा सांगितलं कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख आता मात्र पोटात भूक लागलेली आहे आता खेळण्यात मजा राहिली नाही. मग भगवंताने सांगितलं चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पायी पिठे आला अशी आपापल्या गाईची व्यवस्था लावली. जरा अर्धा मिनटं घेतो आपल्याला. आपापल्या गाईची व्यवस्था झाली. महाराज काही लोक इतके आहेत वारकरी आहेत पण इतकी व्यवस्था आहे. मुलगा डॉक्टर मुलगी इंजिनियर हे प्रपंचाची व्यवस्था लावलीच पाहिजे.
आपण जर प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं ना, म्हातारपणात आपल्या फजितीला पारावार नाही. ना कशात त्याची व्यवस्था चालवली पाहिजे. हां, सगळे काय ब्रह्मचारी संन्यासी नसतात. त्याच्यामुळे दोन्हीचा समतोल कसा साधता येईल विचारायला पाहिजे. तसं जर गायी वळवल्या नसत्या आणि दुसऱ्याच्या शेतात जर गेल्या असत्या तर त्या कोंडोळ्यात गेल्या असत्या. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, गायी वळवल्या पाहिजे. तशी आपली लेकरं बाळंसुद्धा शिक्षणाकडं संस्काराकडे वळवली पाहिजे. आणि ह्या गायी जर मोकार सुटल्या तर टपऱ्या फुल चलतील आणि पुन्हा तेच आईबापाला बेताळत चिमतील. त्याच्यापेक्षा गायी वळवल्या पाहिजे, त्याच्यावर संस्कार दिले पाहिजे, कर्तव्याकडे लक्ष दिले पाहिजे. भगवंतांनी सांगितलं चला वळवू गायी. गायी एकत्र केल्या, आकुरावर बसल्या, गोपाळगड्याला एकत्र केलं. भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले आणि सर्व गोपाळगड्याला भगवंतांनी समप्रमाणात काला वाटला. तोच काल्याचा प्रसाद तुम्ही आम्ही सेवन करू. ज्ञानेश्वर